नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की दिव्यांगांसाठी पेन्शनमध्ये होणार आहे एक मोठा बदल. नेमका कोणता बदल असणार आहे, याचा फायदा किती लोकांपर्यंत पोहोचू शकतो, याची संपूर्ण माहिती व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माहितीतून बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहील. तर दिव्यांगांसाठी नायब सरकारचा मोठा निर्णय आहे. पेन्शन नियमामध्ये होणार आहे बदल. हे बदल कसे कसे आहेत, काय काय आहेत, याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. हरियाणातील दिव्यांगांना समान संधी मिळवण्यासाठी, त्यांचे जीवननामा सुधारण्यासाठी यासाठी सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यानुसार 10 इतर श्रेणीमध्ये दिव्यांगांना पेन्शन लाभ देण्यासाठी सरकारने घेतलेला आहे. मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हरियाणा दिव्यांग पेन्शन 2016 मध्ये सुधारणा करण्यात मान्यता आलेली होती. केंद्र सरकारचा हक्क कायदा 2016 अंतर्गत 21 प्रकाशाच्या दिव्यांग श्रेणी समावित आहे. सध्या हरियाणा सरकार 11 श्रेणीमध्ये दिव्यांगांना पेन्शन लाभ देत आहे. या हरियाणा सरकारने 10 श्रेणीमध्ये लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जवळपास 32,000 दिव्यांगांना लाभ मिळणार आहे. तसेच UITI पोर्टलवर हरियाणामधील बऱ्याचशा लाभार्थ्यांना दिव्यांग पेन्शन म्हणून दरमहा 3,000 रुपये दिले जाते आहे. आता नियमामध्ये उर्वरित 10 दिव्यांगांना श्रेणीमध्ये समावेश करण्यात असल्यामुळे जवळपास 32,000 लोक या पेन्शनसाठी लाभ घेण्यास पात्र ठरणार आहे. याशिवाय बैठकीत हेमोफिलियम आणि थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांना बाबतीत आर्थिक मदत मिळवण्यासाठी वयोमर्यादा रद्द करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.